हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर हा व्लॉग त्रिशाच्या बर्थडेचा आहे। ॲक्च्युली तेव्हा व्लॉगिंगचा असा काही प्लॅन नव्हता, बट मेमरीज म्हणून कधीतरी पोस्ट करावं म्हणून मी काही व्हिडिओज क्लिप्स काढून ठेवल्या होत्या, त्या मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मेमरीज पण राहून जातील। सो म्हटलं चला हे पोस्ट करावं। फार असा डिटेल नाही आहे, मी छोटे छोटे अशा क्लिप्स घेतल्या होत्या, त्या आता ह्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा त्रिशाच्या बर्थडेचा एक दिवस आधीचा व्हिडिओ आहे। ॲक्च्युली जूनमध्ये तिचा बर्थडे असतो आणि एक दिवस आधीच मी तिला सलॉनमध्ये घेऊन आलेली हेअरकटसाठी, की त्या दिवशी बर्थडेच्या दिवशी ती धावपळ नको म्हणून। सो तेच तिचा हेअरकट वगैरे चालू आहे। सो इकडे हे डेकोरेशनचं काम सुरू केलं आहे। डेकोरेशन ॲक्च्युली मी एक दिवस आधीच केलेलं, कारण ज्या दिवशी बर्थडे आहे त्या दिवशी करायचं म्हटलं की ती खूप धावपळ होते। डेकोरेशन पण करा, फूडची अरेंजमेंट करा, त्रिशाला पण रेडी करा, आम्ही पण रेडी व्हा। सो ते मला खूपच हेक्टिक होतं, तर मी एक दिवस आधी हे सगळं करून ठेवलं। आणि इन्व्हर्टर बसवायचं होतं, सो ते माणसं आलेले इन्व्हर्टर वगैरे इन्स्टॉल करायला, त्यांचं तेच चालू आहे तिकडे। आणि त्रिशा तिच्या फ्रेंडच्या बर्थडेला गेलेली असताना मला हे करणं बेटर वाटलं, कारण तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि आम्हाला हा चांगला चान्स होता की ती घरी नसताना हे सगळं करून ठेवायचं। सो ती गेली आणि मग आम्ही पटापट डेकोरेशनला सुरुवात केली। इकडे ही वॉलला लावलेली फ्रेम काढून घेतली आणि मी हे ऑलमोस्ट रेडी करून ठेवलं होतं, ते फक्त स्टिकाने हँग करायचं होतं। सो आम्ही ते पटापट सगळं करून घेतलं ती येण्याच्या आत। त्रिशा तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीवरून आल्यानंतर मी तिची ही रिॲक्शन रेकॉर्ड केली होती। सो मला हे मेमरीज म्हणून पाहिजे होतं की तिला जेव्हा हे सरप्राईज डेकोरेशन बघायला मिळेल तर ती कशी रिॲक्ट होईल। सो मी ही छोटीशी क्लिप तिथे घेऊन ठेवलेली। आणि त्यानंतर हे नेक्स्ट डे म्हणजे बर्थडेच्या दिवसाचं व्हिडिओ आहे। तिचे सगळे फ्रेंड्स वगैरे आलेले, सगळ्यांनी छान डान्स वगैरे केला, गेम्स वगैरे खेळले। लहान मुलांचं असंच असतं की त्यांना बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा फ्रेंड्ससोबत बर्थडे सेलिब्रेशन करायला जास्त आवडतं। ॲक्च्युली त्रिशाला आम्ही ऑप्शन दिला होता की आपण बाहेर कुठेतरी जाऊया, बाहेर बर्थडे सेलिब्रेशन करूया तिघांमध्येच वगैरे, बट ती नाही म्हणालेली, कारण तिचा ह्या आधीच्या इयरचा बर्थडे हा बाहेर आम्ही मोठा केलेला। सो ह्या वर्षी आम्हाला नको वाटलं, बट तिला इच्छा होती म्हणून आम्ही हे केलं। Happy birthday to you. 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 डान्स करून गेम्स वगैरे खेळून झाल्यानंतर मस्त आम्ही केक कटिंग केलं, सेलिब्रेशन झालं। आणि त्यानंतर मी इथे हे काही स्टार्टर्स बनवलेले, कपकेक्स, फ्रेंच फ्राईज, चीज बॉल्स, पॉपकॉर्न, हे असे आयटम्स बनवलेले की जेणेकरून मुलांना हे आवडतात। आणि ते छान असे डायनिंग टेबलवर डेकोरेट करून अरेंज करून ठेवलेले आणि मुलांनी ते पण मस्त एन्जॉय केले। आणि त्यानंतर मी डिनरमध्ये ठेवली होती पावभाजी, ती पण मी घरीच बनवलेली आणि मुलांना हे असे मेनूज आवडतात म्हणून मी सगळे तसेच मेनू ठेवले होते। चॉकलेट बर्गर फर्स्ट टाइम देखो, चॉकलेट बर्गर मैंने ट्राई किया है घर पे। ऐसा न्यूज में आना चाहिए। कपकेक को बना दिया सीधा बर्गर, उसका नाम है स्वरा मैडम। उल्टा ये न्यूज में आना चाहिए।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू तर मग पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. बाय.